दारूच्या दुकानामुळे काय आपल्या घरावरती संकट कोसळलंय, किती तरुण मुलं त्या दारूपायी आपले जीव गमावलेत, अपघात त्यांचा झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला सगळ्यांना आता एकत्र येऊन आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला हे दारू बंद करता येते. केवळ तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट पाहिजे. मी एकटी किंवा 4 चौघी केल्यामुळे ह्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना गावामध्ये फिरून सगळ्या महिलांना जबरदस्तीने बाहेर काढावं लागणार आहे. आता कोणतरी म्हणणार की माझ्या घरात कोण पिणार आहे, मी कशाला बाहेर येऊ. तुमच्यासाठी नाही, पण दुसऱ्यांच्या घरासाठी तरी, दुसऱ्यांसाठी तरी, गावासाठी तरी. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तिथं हायस्कूलच्या जवळ दारूचं दुकान थाटून बसलेले आहे. हायस्कूलच्या जवळ तरुण मुली आहेत, 10वी 9वी 10वीची मुली आज शाळेला जात आहेत. त्यांच्यावर काय परिणाम होतोय, दारू पिऊन तिथं बसलेले असतात. त्या मुलींकडे त्यांच्या बघण्याच्या नजरा काय आहे. शाळेच्या परिसरामध्ये कितीतरी वेळा मुलं आणि शिक्षक सगळे दारूच्या बाटल्या उचलण्याचं काम केलेले आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी एका चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी स्वार्थ बाजूला ठेवूया. माझाही ह्याच्यामध्ये काय स्वार्थ नाही, तुमचाही स्वार्थ नाही, परंतु गावामध्ये जे बंद व्हायला पाहिजे. जे आता लहान मुलं सुद्धा आता त्या व्यसनाच्या बळी पडत आहेत. तुम्हाला माहिती असेल नसेल, पण अगदी 14-15 वर्षाचा मुलगा दारू पिऊन ग्राउंडवरती मध्ये धिंडत होता. त्याला थोडंसं दबाव दिल्यानंतर तो पण व्यसन सुटत नाही. म्हणजे याचा परिणाम आपल्या सगळ्यांवरती होणार आहे. त्यामुळे फक्त आपण आपला विचार करायला नको. दिली नाही त्याचा हसं होऊ नये. आता उचलले पाऊल तर माघार घ्यायची ना. मी आहे, तुमच्या समोर आहे, तुम्ही फक्त सोबत राहा. मी कुणाला घाबरत नाही. ह्याचा परिणाम माझ्यावरती किती होणार आहे, मला किती जणांचा विरोध सुद्धा बराच होणार आहे. म्हटल्यानंतर ते साहजिकच मला विरोध करणार आहे. त्याचा विचार मी केलेला नाही. चांगली गोष्ट आपल्याला करायचं आहे, चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला पाऊल उचलायचं आहे, तर सगळ्यांनी धाडसानी पुढे. कुणीही घाबरू नका, लाजू नका, मुळात लाजू नका. मी आज घराबाहेर पडते, मला शाळा आहे, घर आहे, संसार आहे, मुलं आहे, सगळं मला आहे, तरी सुद्धा मी केवळ आपल्या गावामध्ये दारूबंदी पाहावी. दारूमुळे जे विनाशकारी घटना घडत आहेत, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तुम्हाला माहिती आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळे नटून कटून झाडाला वडाच्या फेऱ्या मारायला आणि हाच पती 7 जन्मी मिळावा म्हणून वडाला फेऱ्या मारायला जातो. पण त्याच दिवशी आपल्या गावामध्ये दुर्दैवी घटना घडली. ते कशामुळे घडली हे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे पुढे अशा घटना होऊ नये. आता शहांचं ते तरुण मुलगा, अतिशय तरुण मुलगा त्या व्यसनापायी गेला, ॲक्सिडेंट त्याचा झाला. अशा घटना पुन्हा आपल्या गावामध्ये होऊ नयेत. आपण निर्णय खूप मोठा घेतोय याची कल्पना मला सुद्धा आहे, परंतु मी तो निर्णय धाडसी घेते आणि आत्तापर्यंत मी अनेक धाडसी निर्णय घेतलेत आणि ते करून दाखवलेत. आत्ता सुद्धा मी हे पाऊल टाकते, तर तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट गरजेचं आहे. आपण सगळे घरोघरी जाऊया, सगळे घरोघरी जाऊया. उद्या 5 वाजता असं यायचं नाही, 5ला म्हणजे शार्प 5ला आपण सगळे इथं महादेवी पतसंस्थेसमोर येऊया. उद्या मी त्यासाठी टमटम ठरवणार आहे, त्याच्यामध्ये साऊंड ठेवणार आहे, माईक हातात घेणार आहे, सगळे आपण बॅनर तयार करणार आहोत. सगळ्या महिलांच्या हातामध्ये एक त्याचा व्यसनाचा दारूबंदीचा मेसेज त्या बॅनरवरती लिहिणार आहे. सगळ्यांनी आपल्या हातामध्ये तो बॅनर घ्यायचा आहे. लाज सोडा, सगळ्यांनी बाहेर पडायचं आहे, बॅनर हातात घ्यायचा आहे आणि त्या साऊंडवरती आपण सगळ्यांनी तो मेसेज दारूबंदीचा देत आपण गावातून इथून बसवेश्वर मंदिरात जाऊया. इथून आपण बसवेश्वर मंदिरात जाऊया. बसवेश्वर मंदिरापासून ते तिकडं हायस्कूलपर्यंत, तिथून तो मधला रस्ता, तिकडून वरचा रस्ता आणि तिथून खाली पटांगणात येऊया असं रोडनी. त्याच्यानंतर इकडं विठ्ठल मंदिरापुढं आणि ग्रामपंचायतीपुढे कुणी आपल्याला सपोर्ट करो अगर न करो, मी आता लोकप्रतिनिधी आहे, मला तेवढी ताकद आहे. आता तुम्ही सगळ्यांनी मतदान करून मला ती ताकद तुम्ही दिली. पोलीस स्टेशननी सुद्धा याची दखल घेतली. मी काल व्हिडिओ करून त्या ह्याच्यावरती पाठवला होता. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ती दखल घेतली आणि कुणी सपोर्ट करो अगर न करो, आपण ग्रामपंचायतीत जायचं, तिथं सुद्धा तुम्हाला काय म्हणायचं आहे ते सगळ्यांसमोर मांडायचं आणि त्यांना आपण निवेदन देऊया. निवेदन म्हणजे काय, गावामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे, नाहीतर आमच्या महिला
तुमचं नाव सांगा. सुनंदा सुभाष पाटील. काय तक्रार आहे तुमची? आमची तक्रार आहे दारू बंद व्हायसाठी. कुठली बोराचा विषय आहे ना? बोराळचा विषय. बरं. तुम्हाला दारूपासून कुठला म्हणजे अडचण काय येते ते सांगा. अडचण काय म्हणजे मुलं बाळा दारू पिते ती, बरं. त्यांचा संसार कसं व्हायचा. बरं. बंदच व्हायला पाहिजे. नाव सांगा. मी आहे मुक्ता घोडके. बोराळी जी दारू जी विक्री केली जाते त्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे? ती दारू बंद व्हायला पाहिजे. बरं. त्याच्यामुळे काय कुठलं परिणाम व्हायला असं तुम्हाला वाटतं? माझ्या मालकांचं वय झालं आता, ती फुल दारू पिऊन येते, ती बंद व्हायला पाहिजे. दारू बंद व्हायला पाहिजे, दारू बंद व्हायला पाहिजे. माझे नाव नकुशा सुरेश घोडके. बोराळ गावात दारू बंदीसाठी एक 15 वर्ष झालं मी झगडते, पण मॅडमनी लेट हे पाऊल उचललं आहे. लय लवकर उचलाय पाहिजे होतं, कारण कमीत कमी गावातली एक 20-25 नवीन तरुण मुलं, बिनलग्नाची काही मुलं आणि लग्नाची मुलं, माझ्याच कुटुंबातली कमीत कमी 4 ते 5 माझ्या घोडके कुटुंबातली सदस्य गेलेत. त्यामुळं ही गोष्ट मला लय दिवसापासून खटकलेले आहे. पण माझ्या पाठीमागं अशा मॅडमनं कसं पाऊल उचललं त्यावेळेस कोण महिला माझ्यासोबत आल्या नाहीत, पण आता 1 नंबर मॅडमने पाऊल उचललं आहे. त्याच्या मागं आम्ही 100% महिला पाठीशी आहोत आणि अवैध ही धंदा गावातला दारूबंदी झालीच पाहिजे. कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे, कारण 10, 15, 20, 25 कुटुंब उद्ध्वस्त झालेत. ह्याच्या पुढे किती होतील सांगता येणार नाही, कारण आज माझ्या कुटुंबातला एक सदस्य गेला, आज दुसऱ्या कुटुंबातला सदस्य गेला, तर त्या महिलांचं काय जीवन असतं हे आम्ही जवळून बघितलं आहे. आता सध्या 3 महिला माझ्या जावाच अशा 25-30 वर्षाच्या आतल्या विधवा पण आले. त्यांनी काय करायचं, कसं जगायचं. तर ही गावातल्या मंडळींनी खरंच काय 1-2च्या कुटुंबासाठी नाही, मॅडमने पाऊल उचललं ना, पूर्ण गावासाठी. आपला गाव जर आदर्श गाव बनला तर जिल्ह्यात, तालुक्यात, आपल्या देशात गावाचं नाव यावं. ही गावकऱ्यांनी, विकणाऱ्यांनी पण माझी विनंती, विकणाऱ्यांना, कारण स्वतः तुम्ही दुसऱ्यांना विकता म्हणून तुम्हाला आनंद असेल, ती घर बरबाद झालं, पण एक दिवस तुमच्यावर पण वेळ येणार आहे. देव करू कसं, ज्याला करणी तशी भरणी आहे. विकता तरी पण तुम्हाला शिक्षा भोगावं लागल, त्याचा परिणाम तुमच्या पण लेकरा बाळावर होणार आहे. गावकऱ्यांनी पण, ही विकणाऱ्यांनी पण माझा संदेश आहे, त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, त्यांनी दारूबंदी बंद केली पाहिजे आणि गावातल्या सगळ्या कुटुंबाचं एक हित बघितलं पाहिजे आणि गाव आदर्श बनला पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. सगळी दारू बंद झाली पाहिजे मॅडम. सरकारी म्हणा, घरगती म्हणा, सगळी दारू बंद झाली पाहिजे. गांजा दारू, आमच्या तर दारात गांजा आहे. मी एकटी आहे घरात. माझी मोटर 6,000ची मोटर नेली, 8 रोज झालं चोरीला गेली. मी कुणाचं सुद्धा नाव घेतलं ना, मी भ्यानं बसली. मी घरात तशीच माझी मोटर नेलेली, कुणी चौकशी केली ना. मी तुमच्याकडे येणार होती, सरपंचाकडे येणार होती, मी एकटी भ्यानं बसली. अजून आली तुमच्याकडं, अजून मी शेजारी एकटीच राहते. मला संध्याकाळच्या भीतीने मिळाल्या. 6,000ची मोटर माझी 8 रोज झाली नेली. दारू गांजाचं तर कुणाचं नाव घेऊन मी घेतलं नाही नाव. माझं पोरगं कंप्लीट द्यायचं चाललं होतं, आपल्याला गावात राहायचं. मी मॅडमच्या कानावर, माझा संशय आहे. मी वैशाली नंदकुमार मुंगसे. मी दारू संपर्कात बोलते आणि आता कंप्लेंट मागल्या वेळेला पण दारूबंदी करण्यासाठी बोराळ गावात घटना घडलेली होती. ज्या वेळेला माझे पती निधन झाले होते त्यावेळेला माझं बाळ 3 महिन्याचं पोटात होतं. त्यावेळेला कसलीही दारू दखल करण्यासाठी